सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जिअविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। भारतात सर्वात मोठा कत्तलखाना अलिबाग येथील मोरबे येथे होत असून त्यास अहिंसा संघाच्या वतीने विरोध करण्यात येत आहे। भारतातील सर्वात मोठा कत्तलखाना मुंबई जवळील मोरबे अलिबाग परिसरात 75 एकर जागेवर होत आहे। त्याला स्थानिक रहिवाशांचा विरोध असून शेतजमिनीवर त्याची निर्मिती होत आहे। त्याचा अहिंसा संघाच्या वतीने विरोध करण्यात आला असून त्यासाठी जागरण यात्रा 2 जानेवारी 2014 पासून मुनिश्री विनम्र सागर महाराज यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतून सुरू करण्यात आली असून या जागरण यात्रेचा प्रारंभ मुंबईपासून चेंबूर, कामोठे, कळंबोली, पनवेल, पेण ते मोरबे असा करण्यात आलेला आहे। प्रत्येक गावांमध्ये सभा व जागरण मोहीम राबवून 20 जानेवारी रोजी कच्ची भवन अलिबाग येथे विराट मोर्चा आणि महासभेचे आयोजन करण्यात येणार आहे। सर्वे क्रमांक 1252 व सर्वे क्रमांक 1256 वर MSR इंडस्ट्रीज मोरबे अलिबाग येथे गाय, म्हशी, बकरी, बैल कापण्यासाठी पशुवध गृहाची निर्मिती होत आहे व यास शासकीय नियमानुसार विरोध करून लोकांच्या माध्यमातून तो बंद करण्यात येणार आहे। म्हणून ही जनजागरण यात्रा आयोजित करण्यात आली आहे असे मुनिश्री विनम्र सागर व विमल सागर महाराज यांनी मुंबई बोरा बाजार येथील जैन मंदिरात पत्रकार परिषद घेऊन सांगितले। पत्रकार दिनानिमित्त भारतीय मजदूर संघ व केंद्रीय श्रमिक शिक्षा बोर्ड यांच्या सौजन्याने भारतीय पत्रकार संघाच्या वतीने 2 दिवसीय पत्रकार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय मजदूर संघ व केंद्रीय श्रमिक शिक्षा बोर्ड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारिता दिनानिमित्त 6 व 7 जानेवारी 2014 या 2 दिवसीय निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळ मुंबई विभाग कुर्ला पश्चिम येथे करण्यात आले होते। या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, बिनतारी, संकेतस्थळ अशा प्रसार माध्यमातील प्रकारांमध्ये कार्यरत असलेले वार्ताहर, छायाचित्रकार, संपादक, उपसंपादक, मुक्त पत्रकार यांच्या उपस्थितीत भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब देसाई यांनी दीप प्रज्वलन करून कार्यशाळेच्या कार्यक्रमाची सुरुवात केली। या कार्यशाळेच्या व्यासपीठावरून भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब देसाई, सचिव अशोक शिंदे, केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे वरिष्ठ शिक्षणाधिकारी प्रदीप मून, भारतीय पत्रकार संघाचे शेलार यांनी प्रसार माध्यमांसंबंधित अनेक बाबींवर चर्चापर मार्गदर्शन केले। या कार्यशाळेत आलेल्या सर्व पत्रकारांनी आपली ओळख सांगून आपल्या समस्या सांगितल्या। त्या समस्येवर अण्णासाहेब देसाई यांनी योग्य ते मार्गदर्शन केले। या कार्यशाळेमध्ये IDBI बँकेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या विमाविषयी योग्य ते मार्गदर्शन करून त्यांची बचत खाते उघडून घेतली। महिला पत्रकारांनी आपल्या कवितांच्या मैफलीने कार्यशाळेचे वातावरण आनंदी करून सोडले। त्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने यांनी सर्व पत्रकारांना आपले अनुभव सांगून योग्य ते मार्गदर्शन केले। या कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। मनशक्तीवर निलेश राणे यांनी मार्गदर्शन केले। या कार्यशाळेच्या सांगता सोहळ्यात सर्व प्रशिक्षणार्थी पत्रकारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। पत्रकार 6 जानेवारी हा पत्रकार दिन होता आणि या पत्रकार दिनानिमित्त सेंट्रल बोर्ड फॉर वर्कर्स एज्युकेशन आणि भारतीय पत्रकार संघ यांच्या सौजन्याने या सेंट्रल वर्कर्स एज्युकेशन ऑफिसमध्ये एक कार्यशाळा झाली। यामध्ये खरं म्हणजे पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत, परंतु भारतीय पत्रकार संघाने असं ठरवलेलं आहे या पत्रकारांना संरक्षण द्यायचं, याचबरोबर पत्रकारांना रिप्रेशन ट्रेनिंग द्यायचं आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा एक प्रयत्न या भारतीय पत्रकार संघातर्फे हा केला जाणार आहे। आज या ठिकाणी पत्रकाराला कुठलाही संरक्षण नाही, तर याला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे, शासनाचं संरक्षण मिळालं पाहिजे। या ठिकाणी त्याचा इन्शुरन्स नाही, तर पत्रकारांचा इन्शुरन्स झाला पाहिजे। इतकंच नव्हे तर पत्रकारांचे जे कुटुंबीय आहेत या कुटुंबियांना देखील मेडिक्लेम स्कीम दिली पाहिजे आणि कॅशलेस बेनिफिट दिला पाहिजे। अशा प्रकारचा एक विचार या ठिकाणी चांगल्या प्रकारे 2 वर्षाच्या कार्यशाळेमध्ये झाला। यामध्ये केंद्राचे प्रमुख श्री मून साहेब हे हजर होते। याचा समारोप जे ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांनी केला आणि पतंग्यांनी बोलत असताना एवढं सांगितलं, पत्रकार हा मागणारा असता कामा नये, हा देणारा असला पाहिजे। ह्या भूमिकेतनं आपण पत्रकारिता करावी अशी भूमिका घेतली। शासनाला आणि केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत,
असंघटित कामगारांसाठी अनेक योजना आहेत. तर हा पत्रकार देखील असंघटित कामगार आहे, कर्मचारी आहे. या डेफिनेशनखाली यांना देखील केंद्र शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. आणि या संबंधीचा पत्रव्यवहार हा पत्रकार संघ केंद्र सरकारशी करणार आहे, महाराष्ट्र शासनाशी करणार आहे, संबंधित कॉर्पोरेशन आणि म्युन्सिपाल्टीशी करणार आहे. आणि यातून आम्हाला चर्चेला बोलवावे अशा प्रकारची मागणी करणार आहे. जर केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, संबंधित कॉर्पोरेशन्स यांनी जर पत्रकार संघाला जर बोलवलं नाही, नाईलाजानं पत्रकार संघाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आझाद मैदानावर मागण्यासाठी धरणं करावं लागेल. आणि या मागण्या आमच्या मागण्यासाठी नाही आहेत, या समाजातील चांगल्या प्रकारची पत्रकारिता व्हावी असे जे प्रबोधन करण्यासाठी या मागण्या आहेत. आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, भारतीय पत्रकार संघ ही ट्रेड युनियन ॲक्ट 1926च्या अंडर रजिस्टर झालेली एक संघटना आहे. आणि ट्रेड युनियन ॲक्टमध्ये कामगारांना असणारे सर्व कायदे कानून सगळे आहेत. म्हणजे कॉम्पेन्सेशन आहे, मिनिमम वेज आहे, लिव्ह आहे, हे सगळे बेनिफिट्स आहेत. हे बेनिफिट्सच्या माध्यमातून देण्यासाठी पत्रकार संघाचा प्रयत्न असेल. पत्रकार संघातले सभासद आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे सभासद राहू शकतात, वेगवेगळ्या असोसिएशनचे सभासद राहू शकतात. आमचं त्याचं दुमत नाही आहे. परंतु पत्रकार संघाच्या सदस्य होण्यामध्ये ट्रेड युनियनच्या माध्यमातून मिळणारे सगळे बेनिफिट्स आपल्या पत्रकारांना देण्यासाठी हा जो कायद्याचा आधार आहे, हा आधार घेण्याचा पूर्णपणे आपण विचार केलेला आहे. बोला स्टार्ट. केंद्रीय श्रमिक शिक्षा बोर्ड मुंबई विभाग, जे की भारत सरकारच्या मजूर मंत्रालयाअंतर्गत संपूर्ण देशभर कार्यरत आहे. या विभागाद्वारे आम्ही संपूर्ण देशातील संघटित आणि असंघटित या क्षेत्रातील सर्व थरातील कामगारांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं सातत्याने आयोजन करत आहोत. आतापर्यंत आमच्या इन्स्टिट्यूटद्वारे कामगार संघटनांना सक्षम नेतृत्व, कारखान्यांमध्ये औद्योगिक संबंध चांगल्या दृष्टीने प्रस्थापित होण्याकरता या योजनेचा फार मोठा वाटा आहे. काल आणि आज 6 आणि 7 जानेवारीला भारतीय पत्रकार संघ यांनी आम्हाला अशी एक विनंती केली की पत्रकार हे सुद्धा असंघटित क्षेत्रामध्ये मोडतात, तर यांच्याकरता सुद्धा मी एखादी 2 दिवसाच्या कार्यशाळेचं जर तुम्ही आयोजन केलं तर याचा लाभ पत्रकारांना सुद्धा मिळणार आहे. आणि त्यानुसार मी या 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन 6 आणि 7 जानेवारीला माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये केलं. प्रश्न असा होता की पत्रकार संख्येने खूप जास्त आहेत, पण पत्रकार हा युवा पत्रकार म्हणून जेव्हा स्वतःला तो समजतो, पण युवा पत्रकार म्हटल्यानं त्याचा समाजाकडे काय बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा त्यांनी समाजाला नेमकं कुठल्या प्रकारचं लिखाण दिलं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही हा एक असा प्रयत्न केला की 2 दिवसाच्या कार्यशाळेत की या तुम्ही पत्रकार म्हणून आलात तर पत्रकारांकरता राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या वेलफेअर स्कीम कोणत्या कोणत्या आहेत. जर तुम्ही पत्रकार म्हणून काम करत असाल तर भविष्याकरता तुम्हाला ज्या आपल्या सोशल सिक्युरिटी लेजिस्लेशन्स आहेत त्याद्वारे कसं तुम्हाला सुरक्षित करता येईल या विषयावरती आम्ही थोडा भर दिला. परत त्यांना आम्ही हे सांगितलं, पत्रकार म्हणून काम करताना पत्रकार जेव्हा तुम्ही घोषित करता तेव्हा तुमच्याकडे समाजाचा दृष्टिकोन हा वेगळ्या भावनेने असायला पाहिजे. कारण आज बऱ्याचदा तुम्हाला मानसिकता ही फार मोठी गोष्ट आहे की पत्रकार म्हणून लिखाण करताना किंवा एखादी बातमी समाजापर्यंत ठेवताना समाजाला ती रुचेल, पटेल आणि त्यांच्या डोक्यात एक सकारात्मक एक वातावरण कसं निर्माण होईल या पद्धतीचं जर तुम्ही पत्रकारिता केली तर सर्वांना हवं असं वाटणार आहे. लोढाहेवनमधील 1.5 वर्षापूर्वी झालेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, तर कल्याण डोंबिवलीत बेकायदा 2 पिस्तूल व 6 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या चौघांना असे एकूण 6 आरोपीस अटक करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण पथकास यश आले आहे. कल्याणशील रोडवर लोढाहेवनमधील चंद्रेश मधुबन इमारतीत विवाहित महिला सोनाली लालमोहन माहिती हिची 25 जुलै 2012 रोजी घरात एकटीच असताना गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या खुनाला 1.5 वर्षांनी वाचा फुटली आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हत्येतील मुख्य आरोपी नौशाद लियाकत खान वय वर्ष 25 राहणारा मुंब्रा याला अटक केली आहे. चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या कार्तिक मुरगेश देवेंद्रन वय वर्ष 27 याच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर दोघांनीही हत्या केल्याचे उघडकीस आले. सोनाली मायली हिच्या घरात ओढणीने गळा आवळून हत्या केलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. हा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग तपास करीत होते.
पोलिसांनी लोढा हेवन सोसायटीत राहणाऱ्या संगीता हिंगोराणी यांच्या घरी चोरी झाली होती त्या गुन्ह्यातील अटक आरोपी कार्तिक देवेंद्रनला पोलीस खाक्या दाखवताच त्याने मित्र नौशाद खान याच्याबरोबर याच परिसरातील सोनाली माहिती हिचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले. घरातील लॅपटॉप, मोबाईल व रोख रक्कम चोरी केली होती. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुंब्रात राहणाऱ्या नौशादला पकडले. कार्तिकमुळे मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 घरफोड्या, 2 चोरी, 5 चेन स्नॅचिंग आणि नाशिक येथील मन्नपुरम गोल्डमधील दरोडा असे गुन्हे उघडकीस आले आहे, अशी माहिती गुरुवारी सायंकाळी 6 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. आरोपी कार्तिक व नौशादला दारू पिणे व गांजा पिण्याचे व्यसन आहे. झटपट पैसा कमवणे व ऐशारामात राहणे यासाठी आम्ही चोरी करतो असे त्यांनी सांगितले. या दोघांनी चोरी करण्याच्या उद्देशाने सोनाली मायली हिची हत्या केली. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कल्याण व डोंबिवलीत कारवाई करून 4 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 पिस्तुले व 6 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. सूरज उर्फ शशिराम किशोर सिंग वय वर्ष 25, तसेच मेमसिंग रामानंद केवट वय वर्ष 24, दीपक सुरेश पाटील वय वर्ष 23 आणि विजय शिवाजी सावंत वय वर्ष 30 अशी अटक आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक राम देवेकर, पोलीस हवालदार दिघे, प्रमोद शिंदे, बोराडे, पोलीस नाईक दत्ताराम भोसले, संजय पाटील, प्रशांत मनोवर, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र थोरावे यांनी ही कारवाई केली. तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851. आमचे ईमेल ID आहेत jiavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही दररोज रात्र 9:30 घेऊन येतो आहोत नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जियाविरत न्यूज. धन्यवाद.